फलटणमध्ये प्रशासकीय दहशत चालू दिली जाणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा थेट इशारा. फलटण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभेत उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी प्रशासनासह विरोधकांना थेट इशारा दिला की फलटणमध्ये प्रशासकीय दहशत कोणालाही चालू देता येणार नाही. चुकीचे काम करणाऱ्यांची गाठ माझ्याशी आहे आणि माझ्या एकाही कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही, असे ते स्पष्टपणे म्हणाले. शुक्रवारी सायंकाळी 5:30 वाजता झालेल्या या सभेत राजे गटाने अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्यासह पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बोलताना शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मजबूत पाठबळ दिल्याचे चित्र दिसून आले. सभेसाठी मोठी गर्दी उसळली असून मंचावर विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री शंभूराज देसाई, कोरेगावचे आमदार महेश शिंदे तसेच श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची उपस्थिती विशेष ठरली. राजे गटाच्या प्रवेशामुळे स्थानिक राजकीय समीकरणात बदल घडणार असे संकेत मिळत आहेत. काही अर्ज इथं आले, काही अर्ज मला दिले, काही लाडक्या बहिणींवर होणारा अत्याचार, अन्याय, यामध्ये मी त्यांची नावं घेत नाही. तक्रार केली की खोटे गुन्हे दाखल होत आहेत, आम्हाला अन्याय होतोय, खोट्या तक्रारी देत आहेत, घाबरवत आहेत. पण मी अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो, कुठलंही बेकायदेशीर काम करू नका, खोट्या तक्रारीला संधी देऊ नका आणि कोणी दबाव आणत असेल त्या दबावाला बळी पडू नका. आणि जर आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला तर गाठ एकनाथ शिंदे बरोबर आहे. मग कोण काय काय करत होतं ते सगळं मला माहित आहे, कोणी काय काय केलंय तेही मला माहित आहे. मी शांत आहे, चुपचाप आहे, शांत राहू द्या. माझ्याकडे सगळी अंडी पिली सगळ्यांची असतात. मी कुणाला त्रास देत नाही, मी कुणा आडवा जात नाही, पण माझ्यात आडवा आला तर त्याला आडवा केल्याशिवाय राहत नाही. अरे सर्वसामान्यांचं सरकार आहे, गोरगरिबांचं आहे, हे न्यायाचं सरकार आहे, अन्यायाचं नाही. आणि म्हणून अन्याय करणाऱ्याला पाठीशी घातलं जाणार नाही. तर महिला डॉक्टरची त्या बहिणीवर देखील अन्याय होणार नाही. मी सांगतो, जे लोक त्याच्यामध्ये असतील त्या कुटुंबियांना देखील, हे जे कुटुंबीय आहेत त्यांना माझा शब्द आहे, ती लाडकी बहीण तुमची नाही, एकनाथ शिंदेची पण लाडकी बहीण आहे. आणि म्हणून या ठिकाणी एकनाथ शिंदे बोलतो कमी पण काम करून दाखवतो. मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन करतो. माझा मुलगा डॉक्टर आहे, खासदार आहे, ऑर्थोपेडिक सर्जन आहे, पण मी विदाउट डॉक्टर छोटे मोठे ऑपरेशन करून टाकतो. तुम्हाला माहीत आहे सगळं. आणि म्हणून 2022 मध्ये टांगा पलटी, घोडे फरार झाले. आणि शंभूराज, तुम्ही पालकमंत्री आहात, इकडे महेश शिंदे आहेत, आपण सगळे साक्षीदार आहात की आपण ज्या पद्धतीने कामकाज केलं. अरे 2.5 वर्षाच्या काळात एकाही बेकसूर माणसाला कधी त्रास नाही झाला. हे सरकार आपलं आहे अशी भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम आपण केलं. 2 तारखेपर्यंत युती टिकवायची हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांचे वक्तव्य अयोग्य, विषय समितीत मांडणार मंत्री शंभूराज देसाई. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे या वक्तव्यामुळे महायुतीत नव्या चर्चांना उधाण आले आहे. नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असे विधान करणे अयोग्य असल्याची प्रतिक्रिया महायुती समन्वय समितीचे सदस्य व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले. शुक्रवारी दुपारी 12:30 वाजता साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी म्हटले की सध्या राज्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अशी महायुती असून निवडणूक पाहता समन्वय समिती तयार करण्यात आली आहे. या समितीच्या बैठकीत मी सदस्य असून सर्वच ठिकाणी युती व्हावी असा प्रयत्न आम्ही केला होता. मात्र चव्हाण
यांच्या विधानाचा परिणाम युती म्हणून निवडणूक लढवणाऱ्या ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर आत्ताच विस्तृत प्रतिक्रिया न देणेच उचित ठरेल, परंतु हा मुद्दा निश्चितच पुढील समिती बैठकीत मांडला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. मुळात काल दिवसभर मी सकाळपासून रात्री उशीरपर्यंत जिल्ह्यातल्या नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये होतो. माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचं स्टेटमेंट वक्तव्य मी काय पाहिलं नाही, पण मला सुद्धा बऱ्याच आमच्या सहकाऱ्यांचे फोन आले की रवींद्र चव्हाण साहेबांनी असं 2 तारखेपर्यंत युती टिकवायची असं वक्तव्य केलेलं आहे. आता खरं ते कुठल्या संदर्भाने त्यांनी केलं हे आपण त्यांच्याकडनं जर विचारलं तर अधिक बरं होईल, कारण शेवटी राज्यातल्या महायुतीचे आम्ही तिन्ही प्रमुख पक्ष आहोत. सातारा जिल्ह्यात भाजपकडून सर्वत्र उमेदवारी यशाबाबत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना विश्वास. सातारा जिल्ह्यात होणाऱ्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्व ठिकाणी उमेदवार उभे केले असून पक्षाला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या निवडणुकीत मोठे यश मिळेल असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा भाजपचे जिल्हा निवडणूक प्रभारी श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला. कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेनंतर गुरुवारी रात्री 10:30 वाजता साताऱ्याकडे परतताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की जिल्ह्यातील प्रत्येक नगरपालिकेत आणि नगरपंचायतीमध्ये भाजपचे उमेदवार ताकदीनिशी रिंगणात उतरले आहेत. नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद पाहता आम्ही विजयाबाबत अत्यंत आशावादी आहोत. भारतीय जनता पार्टीच्या याच्यावर 2 नगरपालिका सोडल्या तर सर्व ठिकाणी आपण पक्षाच्या याच्यावर लढतोय. 2 नगरपालिकांमध्ये फक्त आम्ही स्थानिक आघाडी आणि आम्ही जे पाचगणी आणि महाबळेश्वर या ठिकाणी आम्ही त्याप्रमाणे गेले. पण तिथं सुद्धा आमचे उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढतात. आघाडी जरी असली तरी महाबळेश्वर सारख्या ठिकाणी आमच्या मागच्या वेळेला उमेदवारच नव्हते, पण यावेळेला आम्ही 4 उमेदवार तिथं महाबळेश्वरमध्ये भाजपच्या कमळ या चिन्हावर स्थानिक तिथली आघाडी आहे त्यांच्याबरोबर हात मिळवणी केली किंवा त्यांच्याबरोबर युती करून आम्ही लढतोय. पाचगणीत सुद्धा तसंच आहे. पाचगणीत सुद्धा आमचे 5 उमेदवार स्थानिक तिथल्या लक्ष्मीताई कराडकर आहेत, त्यांच्या आघाडी बरोबर युती करून लढतात. आणि बाकीच्या सर्व नगरपालिका ज्या आहेत त्या आम्ही नक्की म्हणजे भाजपच्या स्वबळावर आपण लढवतोय आणि यात चांगल्या पद्धतीने यश आम्हाला नक्की या सगळ्या ह्याच्यात मिळत. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निलेश माने असतील, आमच्या चित्रलेखाताई असतील आणि या विभागाचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी रहमतपूर नगरपालिकेमध्ये परिवर्तन झालं पाहिजे, तर बदल घडावा आणि आज ज्या पद्धतीनं इतर शहरांचा विकास होतोय त्याच पद्धतीनं त्याच झपाट्यानं रहमतपूरचे सुद्धा जे काही प्रश्न राहिले ते सुटावेत हा प्रयत्न केलाय. आणि आमच्या आजच्या सभेवरनं तर 100% दिसतंय की भारतीय जनता पार्टीला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद रहमतपूर वासियांचा आहे. यावेळेला सत्ता परिवर्तन या ठिकाणी होणार आणि नक्कीच इथं बदल घडवण्याची तयारी ही रहमतपूर मधल्या मतदार बंधू भगिनींनी केली आहे, हे चित्र स्पष्ट दिसतं. सातारा जिल्ह्यात भाजपकडून सर्वत्र उमेदवारी यशाबाबत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना विश्वास. सातारा जिल्ह्यात होणाऱ्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्व ठिकाणी उमेदवार उभे केले असून पक्षाला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या निवडणुकीत मोठे यश मिळेल असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा भाजपचे जिल्हा निवडणूक प्रभारी श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला. कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेनंतर गुरुवारी रात्री 10:30 वाजता साताऱ्याकडे परतताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की जिल्ह्यातील प्रत्येक नगरपालिकेत आणि नगरपंचायतीमध्ये भाजपचे उमेदवार ताकदीनिशी रिंगणात उतरले आहेत. नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद पाहता आम्ही विजयाबाबत अत्यंत आशावादी आहोत. डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 14,40,000ची फसवणूक. खडकडवाडीतील 68 वर्षीय वृद्धाला ऑनलाईन भीती दाखवून पैसे उकळले. कोरेगाव तालुक्यातील खडकडवाडी येथील
68 वर्षीय भानुदास नारायण बाबर यांच्याकडून स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे भासवून अनोळखी व्यक्तींनी तब्बल 14,40,000 रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी 6:30 वाजता मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 17 ते 21 नोव्हेंबर 2025 या कालावधीत फिर्यादीला व्हॉट्सअॅपवरून कॉल करून आरोपी RK चौधरी आणि त्याच्यासोबतचा एक अनोळखी साथीदार यांनी स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले. त्यांनी तुम्ही मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सामील असून त्यांच्या नावावर अनेक गुन्हे दाखल असल्याचे खोटे बही दाखवले. डिजिटल अरेस्ट केल्याचे सांगून व जामीनसाठी पैसे लागणार असल्याचे कारण देत वेळोवेळी RTGS व चेकद्वारे एकूण 14,40,000 रुपये घेत फिर्यादीची फसवणूक केली आहे. या प्रकरणी फिर्यादीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात शुक्रवारी दुपारी 2:45 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ तपास करत आहेत.